राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही आज नंदुरबार मध्ये होती। त्याविषयीची बातमी सुरुवातीला बघूया। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबार मध्ये दाखल झाली। ही भारत जोडो न्याय यात्रा होती। या यात्रेदरम्यान नंदुरबार मध्ये काँग्रेसला धक्का बसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यापूर्वी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता माजी मंत्री आणि नंदुरबारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्माकर वळवी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली आहे। वळवी हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली। एकीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी दिली जात असल्याची चर्चा असताना महाराष्ट्रात मात्र वेगळ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करतेय। याच वेळी नंदुरबारमधील काँग्रेसचे ताकदवान मानले जाणारे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी मात्र काँग्रेसचा हात सोडलाय। पद्माकर वळवी उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे। काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। राहुल गांधीच्या प्रवासामध्ये त्यांना गिफ्ट काय मिळणार? काँग्रेस पार्टीचे अनेक नेते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार। तुम्हाला जसं जसं राहुल गांधीची यात्रा पुढे जाईल, शिवाजी पार्कपर्यंत येईल, तसे काँग्रेस लोक सोडतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश करतील। नंदुरबारमध्ये राहुल गांधी त्यांचा सिनियर नेता 5 वेळा आमदार असलेले पद्माकर वळवी माझ्याशी चर्चेला येतात। याचा अर्थ राहुल गांधी यांचा जो महाराष्ट्र दौरा आहे, हा दौरा काँग्रेसला वाढवण्याकरता नाही आहे, तर काँग्रेस पार्टी ही कमजोर करण्याकरता आहे। राहुल गांधी हे काँग्रेस बचावण्याचा काँग्रेस डुबवणारे नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवरून त्यांनी भाष्य केलेले आहे। आव्हाडांनी यावेळी राहुल गांधींची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत केलेली आहे। त्यांच्या वक्तव्याने वादच निर्माण होण्याची शक्यता आहे। जितके राष्ट्रपिता महात्मा गांधी चालले नसतील त्यापेक्षा जास्त राहुल गांधी हे आपल्या भारत जोडो न्याय यात्रेत चाललेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवाच वाद फुटण्याची चिन्ह आहेत। 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत। महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत। खरं तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे। दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी चालत झालेलं आंदोलन आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये महायुतीचं जागा वाटप निश्चित होणार आहे। मुख्यमंत्री जागा वाटपावर चर्चा करण्याकरता नवी दिल्लीत जातील असं संजय शिरसाट म्हणाले। आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील। गेल्या वेळी 22 जागा लढवल्या होत्या, तेवढ्या जागा मिळाव्यात अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर ठाकरे गटावरही त्यांनी हल्ला चढवला। आम्ही शिवसेना पक्ष म्हणून आम्ही गेल्या वेळेला जे जागा लढवल्या होत्या 22, ती प्रथमतः आमची मागणी होती। आणि अजितदादांनी जे सांगितले की जे खासदार आहेत त्यांनी त्याच जागा लढवाव्यात की काय, याचा निर्णय त्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। जागा मी पुन्हा एकदा सांगतो, एखादी जागा 1-2 जागा जे एक्सचेंज होणार आहेत किंवा ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की आपले कार्यकर्ते चांगले आहेत, त्या जागेबद्दलचा एक सहानुभूतीपूर्वक विचार हे वरिष्ठ नेते करतील। डोळा मारत नाही, आता पदर पकडायच्या भानगडीत आहेत। उबटा गटामध्ये आता मी कुणाच्या बरोबर जाऊ ही रेस लागलेली आहे। कोणीही तिथे थांबायच्या मनस्थितीत नाही। हे किती जरी बोंबलो दे आणि फार इतिहासाचे दाखले देऊ द्या,
यांना आता स्वतःचं घर वाचवणं अवघड झालेलं आहे. खोटं बोलून राजकारण जास्त दिवस चालत नाही, हे आता सिद्ध होत चाललेलं आहे. बारामतीचा सातबारा एखाद्या कुटुंबाच्या नावावर केलेला नाही असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. विजय शिवतारे बारामतीतून लढले तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागेल असा इशारा आनंद परांजपेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं असंही आनंद परांजपे म्हणाले. विजय शिवतारेंनी सोमवारी पवार कुटुंबियांवर सडकून टीका केली होती. त्याचवेळी पवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं नाराजी व्यक्त करत थेट इशारा दिलाय. आपण अलीकडे बघतो, तुम्ही पण पत्रकार मित्र बघता की खूप वेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे आणि काही पण बोलत असतात. कुठं काही कोण खेकडा म्हणतं, कोण वाघ म्हणतं, कोण काय म्हणतं. अशा गोष्टी खरं तर थांबल्या पाहिजेत. ज्यावेळेस आपण स्वर्गीय चव्हाणसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, स्वर्गीय वसंतदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, ह्या सगळ्या महान व्यक्तींनी एक महाराष्ट्राला नवीन रस्ता दाखवलेला आहे. त्या रस्त्यानेच आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे अशी माझी मनापासूनची भावना आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. एखाद्यावर टीका करताना जर खालच्या पातळीवर टीका केली, हा अधिकार आपल्याला दिलेला नाही. पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये, महायुतीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही. काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात. उगाच तरी टीका करून असलेलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका. देशात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. कुणाला लोकसभेचं तिकीट मिळेल आणि कुणाचा पत्ता कट होईल याची जोरदार चर्चा सध्या रंगतीये. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीत गरमागरमी सुरू होती. पण महायुतीत मात्र सगळं सुरळीत सुरू असताना आता महायुतीतील पक्षात आणि पक्षांतर्गत जागा वाटपावरून वाद दिसू लागलेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये आपापसातच लढत होईल का अशी चर्चा रंगतीये. मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक सत्ताधारी तसंच विरोधकांसाठी महत्त्वाची मानली जाते. कारण ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेसाठी आगामी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातील कल्याण लोकसभेतून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे, भिवंडी मतदारसंघातून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. पण ठाणे लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा पडलाय. कारण ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपनं दावा ठोकलाय. माजी खासदार संजीव नाईक हे ठाणे लोकसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनीही कंबर कसली आहे. भाजपमधून कोण इच्छुक राहणं मंदाताईंचा पण अधिकार आहे. ते आमदार आहेत, त्यामुळे ते इच्छुक राहू शकतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही काय प्रतिक्रिया देणार, त्या सिनियर आहेत. पक्षाने मागणी केलेली आहे आणि पक्षाच्याकडे कार्यकर्त्यांनी मागणी केली की बाबा ही जी सीट आहे ही भारतीय जनता पक्षानं आपल्या सहकारी जे काही घटक पक्ष आहेत यांच्याबरोबर लढवली पाहिजे आणि त्याचा स्टॅटिस्टिक रिपोर्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती मी जास्त बोलणं उचित नाही. नेते मंडळी फार या संदर्भामध्ये सजग आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजप शिवसेनेत ठाणे लोकसभेवरून चढाओढ लागली आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावरती आला. राष्ट्रवादी काँग्रेसलाही ठाणे जिल्ह्यातील सत्तेत वाटा हवाय. आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी वातावरण मग गढूळ करू शकतात. ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
तशीच काहीशी अवस्था महाविकास आघाडीची असल्याचं पाहायला मिळते। महायुतीत इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते, तर महाविकास आघाडीकडे उमेदवारांची वाणवा असल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस, ठाणे शिवसेना उभाटा, तर कल्याण लोकसभेची जागा एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाला मिळण्याची शक्यता आहे। ठाणे लोकसभेत शिवसेना उभाटाची उमेदवारी पुन्हा एकदा विद्यमान खासदार राजन विचारे यांना मिळणार आहे, पण कल्याण आणि भिवंडीच्या उमेदवारांविषयी अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही। महायुतीत मात्र लोकसभा जागेवरून इच्छुकांची संख्या वाढल्याने महायुतीत देखील लोकसभा जागांवरून सगळं काही सुरळीत नाहीये हे आता स्पष्ट झालेलं आहे। यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती याचबरोबर पक्षांतर्गत कुरघोडी आणि डावपेच देखील पाहायला मिळतील यात काही शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार हे जवळपास आता निश्चितच झालंय अशी सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय निवडणूक समिती लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे। यामध्ये उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर पियुष गोयल यांची उमेदवारी घोषित होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यसभेतील अनेक मंत्री लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, यासाठी पियुष गोयल यांना लोकसभा उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, मध्यंतरी म्हणजे एक साधारण 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा हे दौरे मंत्र्यांचे सुरू झाले मुंबईमध्ये, तेव्हा अशी चर्चा नक्कीच रंगली होती की पियुष गोयल हे मुंबईतून लोकसभेला सामोरे जातील। आत्ताची काय बातमी आहे? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते यामध्ये खास करून जर बघितलं तर पियुष गोयल हे मुंबईतून लढणार आहे। मुंबईमध्ये जर बघितलं तर गोपाळ शेट्टी यांचा जो मतदारसंघ आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल निवडणूक लढणार आहे। बिगर मराठी भाषिक मतदारांची मोठी संख्या या मतदारसंघात आहे। पियुष गोयल या निवडणुकीत खास करून जर बघितलं त्यांच्यासाठी प्रयत्न होतोय। अजूनही त्यांच्या नावाची घोषणा व्हायची आहे, पण केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा होईल, कारण की अशी चर्चा आहे। त्याची माहिती मिळते की केंद्रीय निवडणूक समितीची जी काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये साधारणतः महाराष्ट्राच्या संदर्भात पहिल्या टप्प्यात चर्चा झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या नावाची घोषणा होईल। देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले गोपाळ शेट्टी हा अतिशय सोपा आणि अतिशय सुरक्षित मतदारसंघ पियुष गोयल यांनी निवडला आहे, अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की यावेळेस आता मुंबईतून पियुष गोयल हे लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करतील। स्टुडिओ नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत। महाविकास आघाडीतलं लोकसभा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाही। काही जागांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। एकीकडे जागा वाटप रखडलं असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एका पाठोपाठ एक 2 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर करून टाकली। एकीकडे काँग्रेस ठाकरेंच्या घोषणेवर नाराज आहे, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलंय आणि नाराजी व्यक्त केली आहे। जागा वाटप अजून झालेलं नाही, त्यात दिरंगाई होते या संदर्भात। आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे। आपण गेल्या वेळेला इकडनं आपले खासदार निवडून दिले होते, आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे ना? एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच या निष्ठेने अमोल लढतोय। स्टेट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सहीचं असणारं पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं। ती सगळी हकीकत त्याच्यामध्ये नमूद केली आणि त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझोता करूया। खोटं बोललो हे त्याने स्पष्ट केलं पाहिजे। त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या 4 जागा
त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला, उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते. मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे? ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला धक्का बसलाय. राज ठाकरे यांच्या फोटोला साष्टांग दंडवत करत पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट टाकली आणि मनसेला जय महाराष्ट्र केला. साहेब मला माफ करा असं म्हणत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेत खळबळ उडाली आहे. दरम्यान वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राजीनाम्याचं कारण सांगितलं. गेले काही महिने संघटनेतलेच काही पदाधिकारी मला अडचणीत आणतायत. ठरवून माझ्या विरोधात पक्षात वातावरण निर्माण केलं जात आहे. माझ्या विरोधात नकारात्मक अहवाल राज ठाकरेंना पाठवले गेले असा आरोप मोरे यांनी केलाय. माझ्या लोकांची पदं काढून घेतली जात होती, हे मला सहन झालं नाही म्हणून राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलंय. आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्व पदाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी सरचिटणीस आहे, मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे. या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिलाय. वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोट झाला. जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली आणि अशाच 15 वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल माननीय साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही. त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत. कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये. माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझे मायबाप आहेत, ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये. पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं. पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर 100% वसंत मोरे एकटा लढणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार. देशाच्या राजकारणातून या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा राज्यपालांकडे दिलेला आहे. भाजप आणि जेजेपी यांच्यातील जवळपास 4.5 वर्ष जुनं नातं अखेर तुटलंय. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंग सैनी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. हरियाणामध्ये वेगवान घडामोडी घडतायत, वेगवान राजकीय घडामोडी घडतायत. त्याचबरोबर 5 मंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे. राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.